श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवे सिद्धासी, मागे कथा निरोपिलासी. भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य मज पूससी. एकचित्त करुणी मानसी, सावधान एकपा. पूर्वा परिकृत योगी, वामदेव म्हणजे योगी. प्रसिद्ध गुरु जो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृहदारादी वर्जुनी. कामक्रोधादी त्यजुनी, हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावणी. जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्राजिन. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षेत्री असे हिंडत. पाताला क्रौंचारण्यात, जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा. तया स्थानी असे एक, ब्रह्म राक्षस भयानक. मनुष्यादी जीव अनेक, भक्षितसे परियेसा. ऐसा अघोर वनात, वामदेव गेला हिंडत. ब्रह्म राक्षस अवलोकित, आला धावणी भक्षावया. ब्रह्म राक्षस क्षुधाक्रांत, आला असे भक्षू म्हणत. करा करा दात खात, मुखपस्रोनी जवळ आला. राक्षस येता देखोनी, वामदेव निशंक धरीमनी. उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तया जवळी. राक्षस मनी संतोषत, ग्रास बरवा लाथत म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत, येऊन धरला आलिंगोनी. आलिंगिता मुनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनी, राक्षस झाला महाज्ञानी. जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन. स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस, होता मुनीचा अंग स्पर्श. गेली क्षुधातृषा आक्रोश, झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होऊनी, लागला मुनीश्वराच चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी, तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी, तुवा कवणाचा कवणवंशी. ऐसा अघोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. एकोनी मुनीचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन. विनवी तसे कर जोडून, एक त्रिविक्रम मुनिराया. म्हणे राक्षस तये वेळी, आपणासी ज्ञान जाहले सकडी. जाती स्मरण अनंतकाळी, पूर्वापरीचे स्वामिया. पूर्वजन्म 25, होतो राजा यवनदेशी. दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक, प्रजेसी दिदले दुःख. स्त्रिया वारिल्या अनेक, राज्यमध्ये करुनिया. समस्त राजे जिंकोनिया, आणि स्त्रिया धरोनिया. एक एक दिवस भोगुनिया, त्यांते ठेवले अंतर्गृहासी. विप्र होते माझे देशी, ते जाऊन राहिले अनेक देशी. जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांसी, भोगी आपण उन्मत्तपणे. वर्तता येणे बरी देखा, व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका. परराष्ट्रराजे चालून एका, राज्य हारिले स्वामिया. ऐसे परी आपणासी, मरण झाले परियसी. नेले दूती यमपुरासी, मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्र वर्षे देखा, 10 वेळा फिरविले एका. पितृसहित आपण देखा, नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी, विद्रुपदेही परियसी. सहस्त्र शिष्णे अंगासी, लागली असती परियसा. येणे परी दिव्यशत, वर्षे कष्टलो बहुक्षधार्थे. पुनरपी पावलो यमपंथ, अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी, व्याघ्र जन्म जीव हिंसी. अजगर जन्म तृतीयेसी, चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी, ग्राम सुकर परियसी. 6वा जन्म झालो कैसा, सरडा होऊन जन्मलो. 7वा जन्म झालो श्वान, 8वा जंबुक मतिहीन. 9वा जन्म रोही हरण, 10वा झालो ससाणा देखा. मर्कट जन्म 11, घारी झालो 12. जन्म 13वा मुंगूस, वायस झालो 14. जांबुवंत झालो 15. रानकुट मी 16. जन्म झालो परियस, पुढे येणे अवधारी. 17 जन्मी आपण, गर्दभ झालो अक्षहीन. मार्जार योनी संभवून, आलो स्वामी 18सी. 19व्या जन्मासी
मंडूक झालो परियसी, कासव जन्मेसी विंशतीसी, 21वा मत्स्य झालो, 22वा जन्म थोर, झालो तस्कर उंदीर, दिवांद झालो मी बधिर, उलुक जन्म 23वा, जन्म 24सी, झालो कुंजर तामसी, 25 जन्मासी, ब्रह्मराक्षस आपण देखा, तू तारक विश्वासी, म्हणून माते भेटलासी, तुझी दर्शन महिमा कैसी, स्पर्श होता ज्ञान झाले, एक म्हणता राक्षसासी, वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐसी, माझे अंगीची परियसा, सर्वांग माझे भस्मांकित, तुझे अंगा लागले क्वचित, त्याने झाले तुझ चेत, ज्ञानप्रकाश शतजन्मांतरीचे, भस्म महिमा अपरांपर, परिब्रह्मादिक अगोचर, याची कारणे कर्पूर गौर, भूषण करी सर्वांगी, जरी तू पुससी आम्हांसी, सांगेन दृष्टांत परियसी, आम्ही देखले दृष्टीसी, अपार महिमा भस्माचा, विप्र एक द्रविड देशी, आचारहीन परियसी, सदारत शुद्रिणीसी, कर्मभ्रष्ट वर्तत होता, समस्त मिळून विप्रयाती, तया द्विजा बहिष्कारिती, माता पिता दाईज गोती, त्याजती त्यांची बंधुवर्ग, ऐसा पापी दुराचारी, तस्कर विद्येने उदरभरी, आणिक स्त्रियांची व्यभिचारी, उन्मत्तपणे परियसा, वर्तता असे एके दिवशी, गेला होता व्यभिचारासी, तस्कर विद्या करितानिशी, वधिले त्यासी एके शूद्रे, वधूनी या विप्रासी, ओढून नेले तेची निशी, टाकिले बहिर्ग्रामासी, अघोरस्थळी परियसा, श्वान एक तयनगरी, बैसला होता भस्मावरी, क्षुधाक्रांत अवसरी, गेला हिंडित प्रेतघाणी, देखोनी तया प्रेतासी, गेला श्वान भक्षावयासी, प्रेतावरी बैसुनी हर्षी, क्षुधा निवारण करीत होता, भस्म होते श्वानाचे पोटी, लागले प्रेताची ललाटी, वक्षस्थळ बहुवटी, लागले भस्म परियेसा, प्राण त्यजिता द्विजवर, नेत होते यमकिंकर, नाना परी करीत मार, कैलासपुरीचे शिवदूत, देखोनी आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उजळीत, म्हणती यांते कवणे नेले, याते योग्य शिवपूर, केवी नेले ते यमकिंकरे, म्हणून धावती वेगवक्त्रे, यमकिंकरा मारावया, शिवदूत येता देखोनी, यमदूत जाती पळोनी, तया द्विचाते सोडूनी, गेले आपण यमपुरा, यम म्हणे शिवतांसी, का मारिले माझ्या किंकरांसी, हिरोनी घेतले पापियासी, केवी नेता शिवमंदिरा, एकोनी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारून, प्रेत कपाळी लांछन, भस्म होते परियेसा, शिवदूत वचन एकोन, यमधर्म गेला परतोन, आपुले दूता पाचारून, सांगतसे परियेसा, यम सांगे आपुले दूता, भूमीवरी जाऊन आता, जे कोण असतील भस्मांकित, त्यांते तुम्ही न आणावे, वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा असे ऐसी, आम्ही लावितो भक्तीसी, देवाधिकान दुर्लभ, एकोनी वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन, उद्धरावे जगत जीवन, ईश्वर तूची वामदेवा, या भस्माचे महिमान, कैसे लावावे विधान, कवण मंत्र उद्धारण, विस्तारुणी सांग मज, वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पुसशी, सांगेन आता विस्तारेसी, एकचित्ते एकपा, पूर्वी मंदार गिरी पर्वती, क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्रादिगणा सहिती, बैसले होते वोळंगेसी, नाना परीच्या गणांसहित, बैसला शिवमूर्तिमंत, सिंहासन रत्न खचित, सप्तप्रभावळींचे, ऐशा सिंहासनावरी, बैसलासे त्रिपुरारी, कोटी सूर्य तेजासरी, भासतसे परियसा, भाळ नेत्र ज्वाळमाळा, सर्वताग्नी जटामंडळा, कपाळी चंद्र षोडशकळा, शोभतसे सदाशिव, तक्षक देखावा मकर्णी, वासुकी असे कानी दक्षिणी, तया दोघांचे नयन, नीलरत्ना परी शोभतसे, नीलकंठ असेसे आपण, नागहार आभरण, सर्पाचेची करी कंकण, मुद्रिका ही देखा सर्पाचिया, मेखला तया सर्पाचे, चर्म परिधान व्याघ्राचे, शोभा घंटी दर्पणाचे, ऐसे परी दिसतसे, एके हाती त्रिशूळ देखा, दुसरा डमरू सुरेखा, येरे हाती खडक तिखा, शोभतसे ईश्वर, पानपात्र एके हाती, धनुष्य बाणे कर शोभती,
खटवांग फरश ये देहाती अंकुश करी मिरवितसे पंचवक्त्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार सांगेन एका श्रोतेजन शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमोळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटावंदन केली कैसी सर्पवेष्टित परियसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विक्राळ दाढा दारुणेसी दिसतसे तो ईश्वर मुखांहुनी ज्वाला निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियसा पाचवे असे ऐसे वदन वक्ता व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बैसलासे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार मिरवितसे अगोचर सर्वेश्वरी परियसा कनक चाफे गोरटी मोतियाचा हार कंठी रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापिती परिमळा लागी परियसा मोतियांची थोर जाळी मिरवितसे मुकुटाजवळी रत्ने असती जडती शोभायमान दिसतसे नासिक बर्वे सकळ तेथे मिरवे मुक्ताबळ त्यावरी रत्ने सौज्वळ जडली असती शोभायमान कानी तानवडे भोवरिया रत्न खचित मिरवलिया अलंकार महामाया लेली असे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कूच तट तटीत शोभे निका एका वळी रत्ने एका शोभतसे कंठीहार आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डावरिली गिरिजा माता परियसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्न खचित मेखळा देखा लेली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रा सारिखा मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड तिळा शुभ्र जैसा मोतियांचा परियसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवणक वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बैसलासे सभेत 33 कोटी परिवार सहित इंद्र उभा वोगळेसी उभे समस सूरवर देव ऋषी सनत कुमार आले तेथे वेगवक्त्रे तया ईश्वर सभेसी सनत कुमार तयवेळी लागत असे चरणकमळी साष्टांग नमन बहाळी विनवितसे शिवासी जय जयाजी उमाकांता जय जयाजी शंभु विश्वकर्ता त्रिभुवनी तूची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवार्णव तारावयासी पापक्षया कारणे आणिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे ऐसे विनवी सनत कुमार मनी संतोषोनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत कुमार मुनीसी ईश्वर म्हणे तेवेळी एका देव ऋषी सकळी धर्म घडे तात्काळी ऐसे पुण्य सांगिन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियसा ऋषी विनंती एकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे परियसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियसा सद्यो जातादिमंत्रेसी घ्यावे भस्म तळ हातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करुनी मानस्तोकेदि मंत्रेसी सम्मर्दावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादि मंत्रेसी शिरसी लाविजे परियसा त्रायुषेति मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्याणेची मंत्र परियसी स्थानी स्थानी लाविजे मध्य अनामिका अंगुळेसी लाविजे पाहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परिकरी महेश्वरा ते व्रतकरी वेदशास्त्रे बोलतादी ब्रह्मचारी गृहस्थानी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी
त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी. जरी नेणे मंत्रासी त्याने लावे भावशुद्धीसी. त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियसा. रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असे त्रिपुंड टिळा. अन्य पापी होय कवळा तोही पूज्य तिन्ही लोकी. ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून. लावा तुम्ही सकळ जन सनत्कुमारादी ऋषीवर हो. वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुनी. ब्रह्म राक्षसे संतोषोनी नमन केले चरण कमलासी. नमन करुणी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी. विमान आले तत्क्षणेसी सूरसंकाश परियेसा. दिव्य विमान बैसोनी गेले स्वर्गास तक्षणी. वामदेव महामुनी दिधला तयासी परलोक. त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु. करावया जगदोद्धारू हिंडत होता भूमीवरी. येणे बरी त्रिविक्रमासी सांगती श्रीगुरु विस्तारेसी. त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माथा ठेवित. नमन करून श्रीगुरुसी निघाला आपले स्थानासी. झाले ज्ञान समस्तांसी श्रीगुरुच्या उपदेशे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. भक्तिभावे एकती नर लाधे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 39 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.